सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा सुकर पद्धतीने देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। गावागावात शिबिरे, ऑनलाईन सुविधा, अधिकाऱ्यांच्या गाव भेटीने प्रश्न जलद गतीने सुटतील। शासनाच्या अशा विविध प्रयत्नातून जनतेचे जीवनमान सुकर करण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। अमरावती उपविभागीय कार्यालयात महसुली वाचनालयाचे उद्घाटन, फ्री होल्ड जमिनीचे प्रमाणपत्र वितरण, शेत वहिवाटीच्या रस्त्यांचे नकाशे वितरण आणि योजनेचा लाभ स्वतःहून सोडलेल्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, चंदू यावलकर, प्रवीण पोटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते। यावेळी वसंत सोनार, रुपाली सोनोने, ममता कबीरे, वर्षा भुयार, सुनीता गोंकाळे, बबलू गावंडे, रामभाऊ भोंडे, लक्ष्मीकांत लड्ढा, सुनील कुमार बुधवाणी, दिनेश क्षीरसागर, सुरेश तेटू, वामनराव दातीर, अंजुम परवीन, मोहम्मद इक्बाल, देवेंद्र खंडारे, फिरोजाबी नियामत खान, शाहरुख अहमद, शेख नाझीर, विश्वनाथ नामूर्ते, गुणवंत तायडे आदींचा सत्कार करण्यात आला। यावेळी शासनाच्या 10 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम आणि हॅलो कलेक्टर संवाद उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। या वॉर रूमच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचे ऑनलाईन निराकरण करण्यात येणार आहे। नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा स्तरावर चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे। यामुळे नागरिकांना निश्चितच फायदा होणार आहे। हा उपक्रम निरंतर सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत। या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संपूर्ण मदत देण्यात यावी। नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक झाल्या हा उपक्रम यशस्वी ठरेल। अमरावती येथील हा उपक्रम यशस्वी झाल्यास या उपक्रमाची व्याप्ती राज्यभर करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री बावनकुळे यांनी केली। तक्रारीचे निरसन झाल्यानंतर नागरिकांना याबाबत अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आली। योग्य पद्धतीने तक्रारीचे निवारण झाले नसल्यास ती तक्रार पुन्हा विचारात घेतली जाणार आहे। या पद्धतीमुळे नागरिकांच्या समस्यांची घरबसल्या सोडवणूक शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली। कोणताही व्यक्ती, सर्वसाधारण व्यक्ती कलेक्टरच्या त्या वॉर रूम मध्ये जाईल, कलेक्टरकडे किंवा कोणती तक्रार असेल तर त्या वॉर रूम मध्ये एक नायब तहसीलदार आहे, ते तक्रार तुमची घेईल, ती तक्रार ऑनलाईन करेल, ती तक्रार ज्याच्या संबंधी आहे त्या संबंधी त्यांच्याकडे जाईल, त्यांच्याकडनं काय काम झालं ते परत मागवेल काम करून आणि ती तक्रारीची कारवाई पूर्ण करून तुम्हाला कळवेल तुमच्या अर्जाचं काय झालं। ही वॉर रूम आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।